पुरी थ्रिलर झालं नाही जाणं. घसरायला झालं. या टेम्पोने आता आपण जाणार आहेत बघ. तर आता एसटीत बसलो आणि इथून डायरेक्ट दाभोळ्यात आपण उतरणार आहोत. आजीच्या हातचे पोहे. हॅलो नमस्कार मंडळी, मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर मंडळी, आपण आता ना सकाळी 4 वाजता आम्ही उठलेलो आहोत आणि आम्ही आता निघालो आहे दाभोळ्याला. तर तिर्लोटवरून दाभोळ्यातला प्रवास आज तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात. 90% प्रवास टेम्पोने. हां, आणि 90% प्रवास आपला टेम्पोने असणार आहे. आणि टेम्पो आहे तुम्हाला लास्ट टाईम जर तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघितला असेल गेल्या वर्षीचा, तर ज्या टेम्पोतून आपण आंबेरी टिट्यावरनं घरी आलो होतो, अनुभवने काका, विजय अनुभवने काका, तर त्या अनुभवने काकांचा हा टेम्पो आहे आणि ते जाणार आहेत खेडला काही कामानिमित्त. तर त्यांच्यासोबतच आपण निघणार आहोत आणि मग ते आपल्याला वाटेत पालीपर्यंत तरी सोडतील. तर मग त्याच्या पुढचा प्रवास आपल्याला बघूया कसा करायचा आहे तो. तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा प्लीज आणि नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. गणपती बाप्पा मोरया. सगळे झोपलेले आहेत तिथे. चला 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 चला, आवनी शूटला पुढे करू. चला पाच 7 झालेत तरी पण काळोख आहे. काका 6 वाजेपर्यंत उजडतं ना. सकाळ सकाळ असा प्रवास पहिल्यांदा होतोय आणि दमायला होतोय. तरी लाईटी बऱ्यापैकी आहेत सगळीकडे. आता गेल्या वर्षी तर वांदे होत्या ते. गेल्या वर्षी इथून माझे वांदे व्हायचे यायचे. या वर्षी जमलं. सगळा काळोख आहे. दूर दूरपर्यंत काहीच नाही बघा ना, लाईटी पण नाहीत. शपथ, पुरी थ्रिलर झालं नाही जाणं. घसरायला झालं. अशी दोरी घातली आहे भात येतात म्हणून, पुढे खराब होतील म्हणून. आलो दुकानात. या टेम्पोने आता आपण जाणार आहेत बघ.
2 पिशव्या. माझा विषय निघालाय की उद्या जायचंय. भरपूरच आहे त्याला. आता कसं जायचं एकतर तिकडनं काय सोर्स नाही जायचा आपल्या गावातून. नाही चेकनाक्याला तुम्ही सोडायला ना, आम्ही तिथे जाऊन 300 रुपये घेतो. बरोबर. मग मेन काय बाहेर पडल्यावर कोणतरी सांगणार पाहिजे. नाही ना, एवढ्यात ते येणं झालं म्हणून. हा, हे आली म्हणून आता आम्ही काय असं आता आपल्याला इथून आतमधून एसटी जाईल मला वाटतं. नंतर झालं. हा, पालीतून. कुकी आपण कशी फिरतो ना सगळीकडे सगळीकडे फिरायचं. भटकण्यासारखे पप्पा मम्मी सगळीकडे फिरव है ना. आम्ही दोघं पण सगळीकडे भटकत असतात आणि आवीला पण भटकवतात, सगळीकडे फिरवतात. हे बघा, बसेश्वर चौक, दाभोळे फाटा, दाभोळे, सापरपा, मलकापूर, कोल्हापूर. हा? एसटी लागेल काय आता? एसटी लागेल. प्रायव्हेट गाड्या आहेत. ते बस ते बाकावर इथे खलाब आहे. इथे बस खाली. काय करतं? काय असेल तर. वाव हम्माली ये चपाती देऊ. चपाती नाही आपल्याकडे. चपाती नाही आता आपल्याकडे. चालले हे बघ बुबू पण आले. हे बघ छोटी छोटी बुबू पण आहेत तिथं. छोटे बुबू आहेत. बुबू ये. बिस्किट घे, एक काचवाला बिस्किट. बिस्किट घेऊया, पप्पाला सांगूया बिस्किट घ्यायला. बिस्किट देऊया आपण बुबूला. हा, पिल्ल आहेत, पिल्ल बुबूची. दुधू पितोय ना. कसं माझ्या बाळाला कळतं. त्याची मम्मी त्याला दूध पाजते बघ, दूध देते, दूध पियायला, हे ना. 1 2 3 4. किती बुबू आहेत बघ. पप्पा बघ बिस्किट देत आहेत बुबूला. मस्त ना. तर आता एसटीत बसलो आणि इथून डायरेक्ट दाभोळ्यात आपण उतरणार आहोत. मला वाटतं 1.5 तास तरी लागेल आणि मग आपण दाभोळ्यात पोहोचू, है ना. आपण कशी बुबूला बिस्किट दिली ना, ते कशी करत होते ते मम्मीला. दूध पित होता. बिस्किट खाल्लं त्याने. मग अम्मा नाही आली, अम्मा गेली. चावते. तर मंडळी आता उतरलोय दाभोळ्यात. हे बघा दाभोळे आमचं. तुम्हाला आधी पण मी दाभोळे दाखवले असं. आणि इथेच नेहमी आपण उतरतो जेव्हा बाजारपेठेत काही घ्यायचं असेल तेव्हा. आणि बस सगळं इथेच थांबतात एसट्या. तर काही बस दाभोळ्यात आतमध्ये जातात सोनारवाडीच्या इथे आणि काही बस इथेच थांबावं लागतं. तर हे इथे उभे आहेत साईडला इथे. आता आपण भाजी बिजी दूध बीज काय ते घेऊ आणि मग जाऊ घरी. आलो बाई, आलो एकदाच गावी.
हा बघ ससा आला ससा 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 दिसतो कसा हा, काय. कोण आहे तू कैसा आहे तू इधर? तू कैसा आहे पिशवी गेला आतमध्ये सोनू आण त्याला त्याचं काढलं काढलं आता आमचं काय काढायचं ही दुसरी कबड्डी प्लेअर काल काल मामा ते समजलं? कसे आहे दे ना सुट्टे पैसे आपल्याला. हा देते पर्स तिकडे गेली ना हा आधी. हो हे घ्या बाबांना खाऊ देत आता बस 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 खुर्चीवर बस ते गाडी गाडी करायला लावतो. नाही बसणार आहे तू आता बस ना काय कुठं पप्पा मम्मी सोबत बसायचं केवढा मोठा झाला हा केवढा इकडे आता त्याला फिरायला भेटलेला आता सगळीकडे आता खेळणार तो गणपती बाबाकडे आलोय. पाय पडायला आलोय पाय पडायला आलोय सांग तुझे काय करते विचार नाही ठेवलाय काय करते विचार तिला काय करते कामाला जातेस काय आता चहा पिणार सांग चहा पिणं हा बिस्किट खाणार दूध बिस्किट सांग शिवशी आला मग किती येते ये ना ये बोल ये लवकर ये सांग ना लवकर ये सांग हाय पोहे खायले आजीच्या हातचे पोहे छान पोहे तो. असे पोहे बनवायला मस्त आहेत ना सुंदर आई आमची छानच करते सगळं मुलगी पास करतील. ए आई मुली बघायची गरजच नाही. पोहे एवढे सुंदर बनवतात. इतके भारी पोहे बनवलेत ना आमच्या आजीने लय भारी लय म्हणजे लय भारी तुम्ही गेला होता असे पोहे बनवले की तुम्ही गेला होता त्या आजीला बघायला. मस्त बनवते रील आजीने बघतो बनव- आम्हीचे दोघांचे असतात हा. मस्त अशी साथ द्यायची बायकोला. काय अगं जावयाचं तोंड दुखतंय कौतुक करून करून पोहे छान झालेत म्हटलं. चित्राला येत ना असे. बाबाला काय विचारत होते विचार आता अशीच पाच केलं का हे पोहे खाऊन संध्यानी ना असे पोहे हो, या पाहिजे तर म्हणजे सकाळी जे 5 वाजता निघाले आम्ही ते आम्ही पोहोचलो इथे 9 वाजता म्हणजे एवढे वाजलेत आम्हाला कारण तिकडनं जे टेम्पो पकडला होता तो 6:30पर्यंत राजापूरला पोचला आणि मग पुढे लांजाला तो 8 वाजेपर्यंत पोचला 8 वाजेपर्यंत पोचलो आणि मग इथून पुढे आम्ही एस टीने आलो जी कोल्हापूर अक्कलकोट आम्हाला भेटली आणि त्या अक्कलकोटच्या एस टीने आम्ही दाभोळ्यात उतरलो दाभोळ्यात उतरल्यावरती मग तिथून आम्ही केली रिक्षा आणि रिक्षाने असा सगळा प्रवास झालेला आहे रिक्षाने आम्ही डायरेक्ट घरापर्यंत आलो तर हे आहे घर तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हे आहे दाभोळ्यातलं घर माझ्या मामाचं घर आहे आणि आम्ही लहानापासून इथे येतो हे तर मी आधीपासून तुम्हाला सांगितलेलं आहे आधी पण मी एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये बोलली होती की आम्ही लहानापासून इथे येतो आणि आता सगळी भावंडं जी आहेत ती गणपतीच्या निमित्ताने आता सगळे एकत्र आलेली आहेत आणि सगळे आता आम्ही एकत्र करून जी काय मज्जा करणार आहोत या पुढच्या व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही व्हिडिओ प्लीज आता कंटिन्यू बघत राहा एक व्हिडिओ आता मी आताच येताना मी अपलोड केला आहे सॉरी तर त्याच्यामध्ये माझा 2 GB डेटा संपला आहे कारण व्हिडिओ मी घरी वायफाय यूज करते आणि इथे तसं आता माझ्याकडे काही सोर्स नाही आहे तर व्हिडिओ लेट येतील पण थेट तुमच्यापर्यंत येतील अशी मी आशा करते आणि मला माहिती नाही किती जण माझे व्हिडिओ बघतील पण जेवढी जण पण बघतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ मी आता इथेच इन करते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय